नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आखाती युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. ट्रम्प एक पाऊल मागे घ्यायला तयार नाहीये, इराण एक पाऊल मागे यायला तयार नाहीये. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करा अशी धमकी देताना काय म्हटलंय ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये बघूया. मूर्खांनो, हॉर्मुझची सामुद्रधुनी उघडा, नाहीतर परिणाम वाईट होतील. तुम्हाला नरकात जावं लागेल. इराणमधील ऊर्जा प्रकल्प आणि पूल आम्ही उद्ध्वस्त करू. आमचा हल्ला इतका भयावह असेल की इराणला हा मंगळवार कायम लक्षात राहील. स्वतःला वाचवण्यासाठी अल्लाची प्रार्थना करा. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी कितीही धमक्या दिल्या तरीही आम्ही काही घाबरणार नाही अशी भूमिका इराणची आहे आणि ती ठाम आहे. इराणनं अमेरिकेचा प्रस्ताव धुडकावलाय. इराणचा हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास स्पष्टपणे नकार आहे. 45 दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविरामाचा अमेरिकेचा प्रस्ताव इराणनं फेटाळलाय. पश्चिम आशियातील संघर्ष थांबवण्यासाठी पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की या देशांनी मध्यस्थी करत अमेरिका आणि इराणला 45 दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविरामाचा प्रस्ताव दिला होता. पण हा प्रस्ताव धुडकावून लावत इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करायला स्पष्ट शब्दात नकार दिलाय. युद्धग्रस्त हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून भारताचं 8वं जहाज ग्रीन आशा रवाना झाले. एलपीजी घेऊन येणारं ग्रीन आशा जहाज भारतामध्ये पोहोचेल. भीषण युद्धाच्या सावटामध्ये भारतासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. जागतिक तेल व्यापाराचं केंद्र असलेल्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील कडक नाकाबंदीतून भारताचं 8वं व्यापारी जहाज ग्रीन आशा सुखरूप बाहेर पडले. 20,000 टन एलपीजी घेऊन हे जहाज रविवारी दुपारी 3:30 वाजता इराणच्या जलक्षेत्रातून यशस्वीरित्या मार्गस्थ झालं. एक वेसल है, उसमें करीब 20,000 टन है एलपीजी. दूसरा जो वेसल है ग्रीन आशा, उसमें करीब 15,500 टन एलपीजी है. देन थर्ड इज, उसमें करीब 45,000 टन एलपीजी है. फोर्थ में करीब 20,000 टन है. एंड देन दीज आर द इंडियन वेसल्स. और फिर कुछ फॉरेन फ्लैग वेसल्स भी हैं. एंड देन वी हैव सम फर्टिलाइजर वेसल्स आल्सो. तो इस तरह है उनका डिटेल. आणि युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर होताना दिसतोय. भारतावरही त्याचा भयावह परिणाम जाणवतोय. आखाती युद्धाचा फटका कांदा पिकाला बसलाय. युद्धामुळे कांदा निर्यात 45% घटली आहे. कंटेनरचं भाडं जे युद्धा अगोदर $600 ते $700 होतं प्रति कंटेनर, ते आता $6,500 पर्यंत वाढले. कांदा निर्यात त्यामुळे प्रचंड खर्चिक बनले आणि परिणामी देशांतर्गत कांद्याचे दर घसरले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. गेल्या 2025 मध्ये मार्च महिन्यात कांद्याची निर्यात 600-650 कंटेनरच्या जवळपास झाली होती आणि तीच निर्यात आज कुठेतरी 2026 मध्ये मार्च महिन्यात 350 कंटेनरच्या जवळपास आली. तर यामध्ये 40 ते 45% घट झाली आणि एकंदरीत निर्यात जर बघितली आपण तर 35% घट झाली. तर याचा फार मोठा परिणाम आपल्या कांद्याच्या बाजारभावावर होतोय. आणि याच घटलेल्या निर्यातीबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम आता भारतीय कांद्याच्या बाजारावर दिसून येत आहे. अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यामध्ये तणावाच्या मुळे कांद्याचे निर्यातीचे प्रमाण मोठी घट झालेली आहे. एकंदरीत बघितलं तर मार्च 2025 मध्ये सुमारे 600 कंटेनरमधून कांद्याची निर्यात झाली होती. मात्र यंदा 2026 मार्च मध्ये केवळ फक्त 350 कंटेनरमधूनच निर्यात झाल्याचे यावेळी दिसून येत आहे. विशेषतः कंटेनरचे वाहतुकीचे भाडे देखील बघितलं तर मागे काही दिवसापूर्वी बघितले होते तर $600 ते $700 थेट आता $6,500 पर्यंत वाढले. नक्कीच 10 पट हे निर्यातीचे जे कंटेनरचे जे भाडे ते वाढल्याचे यावेळी दिसून येत आहेत. कांदा निर्यातदाराकडून सरकारकडे कंटेनरचे जे भाडे नियंत्रणात आणावे व कांदा निर्यातीसाठी 10% जे अनुदान आहे ते द्यावे अशी मागणी आता निर्यातदार व्यापाऱ्यांकडून होताना दिसते. नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, लासलगाव, नाशिक.